नमस्कार बहिणींनो, आज आपण लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण इथे जर तुम्ही चूक केली तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. सर्वप्रथम अर्ज करण्याआधी तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्र तयार असणं खूप गरजेचं आहे. जसे की आधार कार्ड, बँक पासबुक ज्यात अकाउंट नंबर आणि IFSC कोड दिसतो, तुमचा चालू मोबाईल नंबर जो आधारशी लिंक आहे, तसेच उत्पन्न प्रमाणपत्र आणि शक्य असल्यास फोटो. आता अर्ज करण्याचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे ऑनलाईन अर्ज, दुसरा म्हणजे CSC कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा सेतू केंद्रातून अर्ज, आणि तिसरा म्हणजे काही ठिकाणी ग्रामपंचायत किंवा महा ई सेवा केंद्रातून अर्ज. आता सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहूया. जर तुमच्याकडे मोबाईल किंवा कॉम्प्युटर असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला नवीन अर्ज किंवा अप्लाय नाव असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP व्हेरीफाय करा. मग तुमच्यासमोर अर्ज फॉर्म उघडेल. इथे तुमचे पूर्ण नाव आधारप्रमाणे भरा. जन्मतारीख, पत्ता, जिल्हा, गाव आणि इतर माहिती काळजीपूर्वक भरा. त्यानंतर आधार नंबर टाका आणि तो व्हेरीफाय करा. पुढे बँक डिटेल्स टाकताना अकाउंट नंबर आणि IFSC कोड अगदी बरोबर टाका, कारण इथे चूक झाली तर पैसे दुसऱ्या खात्यात जाऊ शकतात किंवा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करा, जसे आधार कार्ड, पासबुक आणि उत्पन्न प्रमाणपत्र. सर्व माहिती एकदा नीट तपासा आणि मग सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट किंवा ॲप्लिकेशन नंबर मिळेल. तो स्क्रीनशॉट काढून किंवा लिहून ठेवा. आता दुसरा प्रकार म्हणजे CSC किंवा सेतू केंद्रातून अर्ज. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणं कठीण वाटत असेल तर हा सर्वात सोपा पर्याय आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटर, सेतू केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रावर जा. तिथे ऑपरेटर तुमच्याकडून सर्व कागदपत्र घेईल आणि तुमचा अर्ज भरून देईल. पण इथेही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेटर जे काही भरत आहे ते तुम्ही स्वतः तपासा. नाव, आधार नंबर, बँक डिटेल्स बरोबर आहेत का ते नक्की पहा. आणि अर्ज झाल्यानंतर रिसिप्ट किंवा ॲक्नॉलेजमेंट घ्या. तिसरा प्रकार म्हणजे ग्रामपंचायत किंवा स्थानिक सरकारी केंद्रातून अर्ज. काही गावांमध्ये अर्जाची सुविधा ग्रामपंचायत कार्यालयातही दिली जाते. तिथे जाऊन तुम्ही थेट मदत घेऊ शकता. आता बहिणींनो, अर्ज करताना काही कॉमन चुका टाळणं खूप गरजेचे आहे. जसे की नाव स्पेलिंग मिसमॅच, आधार आणि बँक नाव वेगळे असणं, चुकीचा मोबाईल नंबर देणं, बंद किंवा इनॲक्टिव्ह बँक अकाउंट देणं, IFSC कोड चुकीचा टाकणं, कागदपत्र स्पष्ट अपलोड न करणं. या छोट्या चुका तुमचा अर्ज रिजेक्ट करू शकतात. त्यामुळे अर्ज सबमिट करण्याआधी 2दा सर्व माहिती तपासा. अर्ज केल्यानंतर तुम्ही तुमचा स्टेटस ऑनलाईन चेक करू शकता. जर काही चूक आढळली तर ती लगेच दुरुस्त करा. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अर्ज करणं सोपे आहे, पण योग्य माहिती देणं खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे घाई करू नका आणि प्रत्येक स्टेप नीट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण KYC आणि आधार लिंक कसे करायचे हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर बहिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.